मेहता का उल्टा चष्मा. खरंच मित्रांनो, 2015 हे वर्ष इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे. पोपटलालचा साखरपुडा झाला बाबा. कमाल गोष्टीवर अजून विश्वास बसत नाही. विश्वास ठेवा भाऊ भिडे, विश्वास ठेवा. कारण ज्या गतीने पोपटलालच्या नात्याची गाडी धावते, साखरपुडा सोडा, मला वाटतंय 3-4 दिवसात लग्नच होईल. बरोबर आहे अय्यर भाऊ, या गतीने तर तुमचे रॉकेट सुद्धा जात नसतील. मला तर खरंच हे स्वप्न वाटतंय. अय्यर भाऊ, सपनाच तर आहे वहिनींचं नाव. पोपटलाल आणि सपनाची पण आहेत. वेलकम वेलकम. हो, बघा बघा. ये ना. या हो या. वेलकम वेलकम. या या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्ते. खूप छान जोडी दिसते. हे आम्हा मित्रांचं भेटण्याचं ठिकाण आहे. इथे आम्ही नेहमी सोडा पित असतो. ओय अब्दुल, ओय सपना वहिनीसाठी आणि आपल्या पोपूसाठी फर्स्ट क्लास सोडा बनव. हा, आताच बनवतो. अरे नाही नाही नाही, मी यांना फक्त सोडायला आले होते. ओहो. मला उशीर होतोय, मी निघते आता. ओके जी. ओके. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. हो हो हो. Good night. टेक केअर. Good गुड मी नाईट. तुला गाडीत बसवतो. मी आलो हो लगेच. Bye. हो हो पोपू. घ्या बघा याला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड गुड नाईट. नाईट. बाय. अच्छा पोहोचलीस की फोन कर. बाय. बाय बाय बाय. होय 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 होय. काय चाललंय? हा, कसं काय रे पोपू? चला, मी येतो. हा पोपट भाऊ, सोडा पिऊन जा ना. नाही नाही नाही, मला जायचंय. ते तुझ्या वहिनीचा फोन येणार आहे ना. येणार आहे? पोपटलाल म्हणजे तिथेही मिस कॉल? अरे अरे बाबा, आमचं समजू शकतो, पण तिथेही मिस कॉल? अरे तिथे तर मिसेस कॉल व्हायला हवा. हो 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 मिसेस कॉल. बरोबर आहे. काय तुम्ही पण सगळे मस्करी करताय. अच्छा अब्दुल, हा, आज माझ्या साखरपुड्याच्या आनंदात माझ्याकडून सगळ्यांना अनलिमिटेड सोडा पार्टी. येस. ओय पोपू, अनलिमिटेड सोडा पार्टी नकोय. आम्हाला तर आपली पार्टी शार्टी वाली पार्टी पाहिजे बाबा. आरामवाली. हो बरोबर आहे. अगदी, अगदी. अरे लग्न ठरलंय. अरे सोडी, एकदा लग्नाची तारीख ठरवू दे, मग पार्टी शार्टी वाली पार्टी सुद्धा करूया. ठीक आहे. अच्छा चला मित्रांनो, मी आता निघतो. बाय बाय. हो हो बाय बाय. बाय, बाय, बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय, बाय. मुलगा बघा कसा लाजत लाजत चाललाय. बरोबर आहे. पण मित्रांनो, काही म्हणा, पोपटलाल आहे नशिबवान. काय जबरदस्त सासर मिळाले. अगदी बरोबर. आत्माराम, पोपटलालचा आता राजयोग सुरू झाला आहे. हो बरोबर आहे. तुमचं सगळंच बरोबर आहे, पण एक गोष्ट मला अजून कळली नाहीये की इतक्या मोठ्या कुटुंबात पोपटलालचं लग्न इतक्या अचानक पद्धतीने होणं म्हणजे विश्वास बसत नाही अजून. ओ मेहता साहेब, तुम्ही पण कमाल करताय. काही उलट सुलट बोलताय तुम्ही. ओ किती चांगले लोक आहेत ते. मी तर म्हणतो सपना वहिनींच्या येण्याने आपल्या पोपूच्या नशिबाची दार उघडली आहे. मिंटी, खूप उशीर केलास. काही विचारू नकोस यार. हा जो आपला 50वा शिकार आहे ना, किती बोर करतो यार. खूप प्रयत्न करून तिथून निघाले मी. घ्या, आपला मित्र मुन्ना पण आला. अरे बाप रे, कोण आलंय बघा. मुन्ना मुन्ना भाऊ, कसे आहात? फर्स्ट क्लास. मग मुन्ना, कामासाठी तयार आहेस ना? अरे एकदम तयार आहे बॉस. बोला, यावेळी काय बनायचंय? डॉक्टर. डॉक्टर? अरे बॉस, तुम्ही बघा, असा डॉक्टर बनेन की खरा डॉक्टर सुद्धा माझ्या समोर खोटा वाटेल. शाबास. आणि ते बोबडं बोलणं सांभाळ.
जरा टेन्शन वाढलं की बोबडी वळते तुझी. चिंता नको बॉस. अरे अशा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नका घेऊ. मी सगळं सांभाळेन नीट. गुड. मिंटे, तुला माहिती आहे ना आता काय करायचंय? येस, जेव्हा पोपटलालला माझी आठवण येईल तेव्हा तो मला फोन करेल आणि तो फोन मला उचलायचा नाही. करेक्ट. पण पोपटलाल फोन करेल ना? हो नक्कीच करेल. मी त्याला सांगून आले की मी घरी पोहोचल्यावर ना तुम्हाला नक्कीच फोन करेन. आणि जेव्हा तू फोन नाही करशील तेव्हा पोपटलाल पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षीसारखं फडफड करायला लागेल. स्वतः फोन करेल आणि जेव्हा तू त्याचा फोन नाही उचलणार तेव्हा पोपटलालच्या हृदयाचे ठोके फोनच्या प्रत्येक घंटीनंतर वाढत जातील. आणि मग काय होईल? आपला प्लॅन लवकरच सक्सेसफुल होईल. येस. मग सखी, तू पण खुश आहेस ना? आतापासून तुझी काळजी फक्त मी नाही घेणार, तुझी वहिनी पण घेईल. अरे हो, तुझ्या वहिनीचा फोन का नाही आला? चल फोन करूयात. खरंच? पोपटलालचा फोन उचलू नकोस. कट. ओके. ना 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 ना. कट कर. ही सारखा सारखा फोन का कट करते? कामात असेल, थोडा वेळानंतर फोन करतो. पण या पोपटलालचा फोन येईल ना? येईल राजा, नक्की येईल. आला आला आला. चल चल फोन उचल. चल चल. एक मिनिट. मिंटे, थोडं बोलून फोन कट कर. हा ओके. हा पोपटलालजी, आता बाबा खूप टेन्शन मध्ये आहेत. मी तुम्हाला नंतर फोन करते. हॅलो सपना. पप्पा टेन्शन मध्ये आहेत. सकाळी तर सगळं ठीक होतं, मग अचानक काय झालं? या सपनाचा फोन का नाही आलाय? परत आला. उचल. मिंटे, अशा प्रकारे बोल की तुझं दुःख आणि त्रास पोपटलाला इथपर्यंत खेचून आणेल. हा. हॅलो. हॅलो सपना, काय झालं पप्पांना? ते खूप टेन्शन मध्ये आहेत आणि म्हणून मी तुमच्याशी नंतर बोलते. नाही 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 नाही, प्लीज तुम्हाला आता भेट आणि काय झालं ते सांग. नाही नाही, मी तुम्हाला नाही भेटू शकत आणि घरात खूप टेन्शन चालू आहे आणि माहित नाही आपलं लग्न सुद्धा होईल की नाही. काय? अरे असं काय झालंय सपना? मी आता तुला तिथे भेटायला येतोय. नाही नाही नाही, तुम्ही इथे येऊ नका. बाबांनी यायला मनाई केली. अरे पण बाय. हॅलो हॅलो सपना. अरे आतापर्यंत तर सगळं ठीक होतं, मग अचानक असं काय झालं? आणि पप्पांनी मला तिथे यायला नकार दिलाय आणि आणि आमचं लग्न होईल की नाही ते माहित नाही. अरे देवा, टेन्शनमुळे माझं डोकं फुटतंय. आता पोपटलाल काळजीने दयाताईच्या घरी जाईल आणि सगळ्या गोकुळधाम सोसायटीला एकत्र आणेल. दयावहिनी, बापूजी, दयावहिनी. अरे काय झालं पोपट? अरे काय झालं असं थरथरतोयस काय? सुनबाई पाणी घे जरा. इकडे ये. बस बस. काय झालं? ते तुम्ही पाणी घ्या, पाणी प्या आधी. अरे काय झालंय? शांत व्हा तुम्ही. शांत, एकदम शांत. आता सांग काय झालं? बापूजी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं पोपट भाऊ? मुद्दा काय? दयावहिनी, जेव्हा माझ्यासोबत काही चांगलं होणार असतं तेव्हा काही ना काहीतरी वाईट घडतच. अरे पण काय टेन्शन झालं ते तर सांग. अहो तेच तर सपना मला सांगत नाहीये. हे टेन्शन काय माहित नाही आणि उगीच थरथरत होतास. ते 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 काही वेळापूर्वी माझं सपनासोबत फोनवर बोलणं झालं, तेव्हा सपना म्हणाली की तिच्या घरी खूप मोठं टेन्शन आहे आणि 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 काय? अरे काय झालं बोल. पोपट भाऊ तुम्ही लवकर सांगा, आता मला टेन्शन आलंय. ती म्हणाली की माहित नाही आपलं लग्न होईल की नाही. एक मिनिट पोपट, हे काय बोलतोस तू? असं काय पण झालंय काय? अहो तेच तर माहित नाहीये ना बापूजी. ती फक्त एवढंच म्हणाले की तिच्या घरी खूप टेन्शन आहे आणि ती नंतर बोलेल म्हणून. असं काय बरं झालं असेल? अहो तेच तर माहित नाहीये ना. आता काही वेळापूर्वी सगळं ठीक होतं, अचानक काय झालं असेल? आणि
आणि जे काही झालं असेल ते सपना मला सांगत का नाहीये? काय असू शकतं दयावहिनी? बापूजी हे काय 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 असू शकतं? अरे तू जरा शांत राहा. आपल्याला कसं माहित काय झालं असेल ते? सुनबाई तू एक काम कर, तू सपनाला फोन कर. हा करा 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 करा. काय वाटतं तुम्हा लोकांना, पोपटलाल फोन करेल काय? अरे आतापर्यंत पोपटलाल दयाताईंच्या घरी जाऊन आपलं सगळं दुःख सांगून बसला असेल. आणि भाकरीचा तुकडा बघून उंदीर पिंजऱ्यात पळत येतो ना, तसंच लग्नाचा लाडू बघून पोपटलाल पण नक्की येईल. येईल येईल राजा, त्याचा फोन नक्की येईल. येईल ना मिंटी? हो नक्कीच. वाजली वाजली आपल्या नशिबाची घंटी वाजली. दया वहिनींचा फोन आहे. वाजू दे, उचलू नको. फोन उचलला नाही. पाहिलं दयावहिनी, सपनाने तुमचा फोन देखील नाही उचलला. आता काय करायचं? अरे बाबा जरा डोकं शांत ठेव. हा हा हो. थांब जरा विचार करू दे मला. काही सुचलं? सुनबाई हा बापूजी. एक काम कर, जरा मेहतूसला फोन लाव. चला झोपूया आता. हा बघ आता फोन झोपू देत नाहीये. हॅलो. हा हॅलो मेहतूस. हा बापूजी, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. जेठालाल ठीक आहे? अरे हो हो जेठ्या पण बरा आहे. मग काही टप्पूने काही मस्ती केली का? अरे बाबा टप्पूने काही नाही केलंय. मग काय प्रॉब्लेम झालाय बापूजी? अरे बाबा सगळं काय तू फोनवरच विचारणार आहेस का? तू आधी घरी ये मग सांगतो. काय झालं बापूजी? पोपटलाल, काय झालं दयावहिनी? अरे पोपटलाल तू चिंतेत दिसतोय. सगळं ठीक तर आहे ना? मेहता साहेब मी पोपट भाऊ, जेव्हा तुम्ही कॅन्डल लाईट डिनर साठी गेला होता तेव्हा कळत नकळत तुम्ही असं काही बोललात का ज्यामुळे सपना वहिनींना वाईट वाटलं असेल? आठवा जरा. नाही. नक्की? पोपटलाल तू नक्कीच काहीतरी बोलला असेल. तुझी सवय आहे प्रत्येक गोष्टीत जग हलवायची. अरे मेहता साहेब. अरे बाबा मेहतूस हा कसाही असो आपल्या स्वतःच्या लग्नात थोडीच गडबड करेल. हो. म्हणजे तेवढी तरी अक्कल आहे याला. नक्की. पोपटलाल, जेव्हा सपना तुला सोसायटीमध्ये सोडायला आली होती तेव्हा शेवटी तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं? काय बोलली ती? ते तिथून आम्ही हॉटेलमधून निघालो आणि मग गाडीत बसलो आणि मग आम्ही गोड गोड बोलणं झालं आमच्यामध्ये आणि मग आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि मग तिने मला बाय केलं आणि मग गुड नाईट बोलली. बस. त्याच्यानंतर तिने मला फ्लाइंग किस दिलं, मग मी तिला दिलं. मेहता साहेब आमच्यात काहीच भांडण झालं नाहीये हो. मग अशी कोणती गोष्ट असू शकते? काय होऊ शकतं हे इथे उभं राहून कसं कळणार अंजली? हे बघ, ज्या प्रकारे तू सगळ्या गोष्टी सांगतोयस पोपटलाल, त्याप्रमाणे असं वाटतंय की लोक कुठल्या तरी संकटात आहेत. नेमकं काय झालंय हे त्यांच्या घरी जाऊनच आपल्याला पण कळेल. सपनाने मला त्यांच्या घरी यायला मनाई केलीये. अरे मनाई केली आहे तर मग काय इथे बसून चिपळ्या वाजवणार आहेस का? अरे चल तिकडे जाऊन बघूया काय झालंय ते. हा बरोबर आहे. बापूजी बरोबर बोलतायत. तिथे जाऊन बघून द्यायलाच हवं की काय झालंय ते. मला तर चक्कर येते आता. अरे पोपट भाऊ, पाणी घ्या पाणी घ्या आणि तुम्ही शांत व्हा. बघू. हा हिम्मत ठेवा, सगळं ठीक होईल. हा पोपट हा हा भाऊ. दयावहिनी. सुनबाई बरोबर बोलते. चल मेहतूस त्यांच्या घरी जाऊया. नाही बापूजी, तुम्ही कशाला येताय? तुम्हाला यायची काहीच गरज नाहीये. आम्ही जातोय ना. तिथे काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला फोन करेनच मी. पण एक काम कर मेहतूस, त्या हातीडाला बरोबर घेऊन जा. या डब्याला गरज पडू शकते. हा मी सगळ्यांना फोन करतो आणि आम्ही जातो. हं. लवकर चला मेहता साहेब. अरे तुला सपना नको म्हणाली ना त्याच्या घरी यायला? तू येणार आहेस? अहो तुम्ही पण आता काय असं बोलताय? मस्करीची वेळ आहे काही? हा बापूजी. जाऊन येतो दयावहिनी. दयावहिनी येतो आम्ही. चला. हा पोपट हो, भाऊ, हो, हिम्मत हो. करू नका, सगळं ठीक होईल. काळजी घ्या, काही गडबड होता कामा नये. काळजी करू नकोस रंजित, सगळं ठरलेलं आहे. गुड. आणि हा मुन्ना कुठे आहे? डॉक्टर बनला की नाही? डॉक्टर मुन्ना तयार आहे. गुड, व्हेरी गुड. एका गोष्टीची खास काळजी घे. जेव्हा ते लोक इथे येतील तेव्हा चावीसारखं त्यांच्या समोर हा स्टेथोस्कोप फिरवू नको. सॉरी. त्या लोकांसमोर मला एवढा आजारी दाखव की जसं मी आयसीयू मध्ये आहे. अरे बॉस, टेन्शन नका घेऊ ना. हा डॉक्टर खेळ मला लहानपणापासून आवडतो. हा? आणि हाय बीपी, डायबिटीज, हार्ट अटॅक या सगळ्या आजारांचा कॉकटेल बनवून पुढे ठेवेन. गुड. बिचाऱ्या पोपटलालने हे स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की तो किती मोठ्या संकटात सापडणार आहे. करा वाईट तर होईल चांगलं. आज पोपटलालला इथे थांबवून आपला त्रास सगळा त्यांना सांगून इतका इमोशनल करायचा की तो इमोशनल फूल बनेल
आणि पुढच्या 48 तासात 50 ते 60 लाख आपल्याला देऊन जाईल. होय, आजपर्यंत आपण ज्या ज्या मुलांना फसवलंय त्यातून सगळ्यात चांगला आणि भोळा नवरा पोपटलालच आहे. मिंटे, रणजित, मी त्याची बाजू नाही घेते. मी फक्त एवढंच म्हणते की आपला 50वा शिकार खूपच सहज मिळणार आहे. पण आपला हा शिकार अजून का आला नाहीये? आज अजून थोडी वाट बघायची. पोपटलाल कोणत्याही क्षणी येईल. चल 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 सोडी, लवकर चल बाबा. अरे हा पोपटलाल कधी येणार आहे? येईल, लवकरच येईल. 5 पर्यंत मोजा, पोपटलाल येईल. मोजा. 1, 2, 3, 4. 5. आलो. हे सगळं वऱ्हाड एकत्र कसे काय आलेत? उतरले का सगळे? चला चला चला. अरे बापरे, डॉक्टर हाती पण आहेत. काही गडबड होता कामा नये. या पकड. थांबा. तुम्ही सगळे इथे? अगं मग काय करायचं आम्ही? तू फोनवर नीट सांगत नव्हती, मग टेन्शन मध्ये आलो ना आम्ही. सपना, सपना तू रडतेस का? पण सपना, सपना काही सांगशील का मला काय झालंय? आणि सपना, सपना मला पप्पानी इथे यायला मनाई का केली होती? सपना, बाबा, पप्पा, काय झालं पप्पांना? बाबा, पप्पा, अरे काय झालं? अरे काय काय हे आले आले आले, डोळे बंद कर, डोळे बंद कर. पप्पा, पप्पा असं सोडून का गेलात आम्हाला? पप्पा, अरे बाळा, मी जिवंत आहे. सॉरी अरे तुम्ही सगळे इथे? पप्पा, तुम्ही मला इतकं लांबचं समजता? तुमची तब्येत इतकी खराब आहे आणि तुम्ही मला सांगितलं नाही? बाळा, मला हे नको होतं की माझ्यामुळे तुला काळजी होईल. अरे कूल डाऊन, नाहीतर बीपी वाढेल. बरं डॉक्टर, यांना झालंय काय? हा, यांची तब्येत जरा जास्त खराब झाली आहे. जरा गंभीर गोष्ट आहे. हो, पण झालंय काय? तो त्यांचा बीपी हाय झालाय. डॉक्टर, व्हॉट अबाउट द पल्स रेट अँड हार्टबीट? घ्या, टेन्शन झालं नाही आणि याची बोबडी वळली. पल्स रेट डॉक्टर हाथी, मी गोळी घेतली आहे. मी आता ठीक आहे. खरं तर मी माझ्या संपत्तीला घेऊन जरा काळजीत होतो. मी संपत्तीचे पेपर बनवलेत आणि त्यात राजा आणि सपना सोबत पोपटलालचं पण नाव लिहिलेलं आहे. पप्पा, याची काय गरज होती? अरे, तू पण माझ्या मुलासारखाच आहेस. आणि मग सपनाची जबाबदारी पण तुझ्यावरच येणार आहे. आणि बाळ, आयुष्याचं काही खरं नाहीये. त्यामुळे जे काम उद्या करायचं आहे ते आजच केलं. पप्पा, तुम्ही यावेळी असा कुठलाही विचार करू नका. तुम्ही आराम करा. हो, तुम्ही आता फक्त आरामच करा. पण हे सगळं असं अचानक म्हणजे झालंय तरी काय? कशामुळे झालंय? तुम्ही सगळे बाहेर चला, मी सांगतो. काय झालंय राजा? तू आम्हाला बाहेर का घेऊन आलास? आज सांगितलं असतं तर पप्पांचं टेन्शन आणखी वाढलं असतं. पण नेमकी काय गोष्ट आहे आणि काय टेन्शन आहे? खरं तर हा आमच्या कुटुंबाचा मुद्दा आहे. पप्पांच्या भावाने म्हणजे बलदेव काकाने चंदीगड मधल्या आमच्या घराण्याच्या जमिनीवर हक्क गाजवलाय आणि ते परत जमीन देण्यासाठी पैसे मागतायत. ओय, चंडीगड मध्ये तर माझे राजेंद्र सिंग मामा राहतात. त्यांचा मुलगा तिथे मोठा वकील आहे, बलविंदर सिंग. ओय, आता फोन लावतो मी त्याला, तो सगळा मॅटर सोडवून टाकेल. नाही नाही नाही, सोडी भाऊ, तुम्ही प्लीज आता फोन नका करू. फोन केल्याने जर ही गोष्ट अजून वाढली तर बाबांना अजून टेन्शन येईल आणि त्यांची तब्येत अजून खराब होईल. हे बघा सपनाजी, तुम्ही काळजी करू नका. एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांची तब्येत खराब होणार नाही. मी एकदा जाऊन त्यांना हो तपासतो. हो हो. नाही 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 नाही, याची काहीच गरज नाहीये. डॉक्टर त्रिवेदी आहेत ना, ते पप्पांची काळजी घेतील ना. नाही राजा, डॉक्टर त्रिवेदींनी पाहिलंय, पण आपल्याला दुसरा डॉक्टर म्हणून मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नाहीये. ते बघ. हो, बरोबर आहे. हो राजा, माझंही टेन्शन कमी होईल. या हाती भाऊ. हो, हाती भाऊ, या. चला. मी चेक करा तुम्ही. चेक करतो एकदा. अरे देवा, असं वाटतंय की काहीतरी गडबड नक्कीच होणार आहे. सॉरी, मी गडबडीत ओळख सांगायला विसरलो. मी डॉक्टर हंसराज हाथी. हॅलो, मी डॉक्टर त्रिवेदी. डॉक्टर त्रिवेदी, तुम्ही यांना कोणतं औषध दिलं? ते त्यांचा बीपी हाय झाला होता ना, तो
माझी नेहमीची बीपी वाली गोळी घेतली आहे मी. हा तेच नेहमीचीच दिली मी. ते बोलण्यामध्ये कधी कधी अटकतो. हरकत नाही. आता बरं वाटतंय डॉक्टर हाथी, जरा बेटर फील करतोय मी. तरी पण मी तुम्हाला एकदा चेक करतो. अरे त्याची काय गरज आहे? डॉक्टर त्रिवेदी यांनी आता चेक केलं होतं. आता मला बरं वाटतंय, छान वाटतंय. तुम्ही का त्रास करून घेत आहात? तुम्ही घरी जा ना. अरे आम्ही तुमच्यासाठी त्रास घेतोय असं समजू नका प्लीज. हो, तुम्ही अगदी आमचे आहात आणि हे तर आमचं अगदी, हो, कर्तव्य आता तर आपण नातेवाईक होणार आहोत. अगदी बरोबर आहे. प्लीज तुमचं बीपी बघू द्या. अरे तुम्ही का त्रास करून घेताय डॉक्टर हाथी? अरे यात कसला आलाय त्रास? हे तर माझं कर्तव्य आहे आणि एका डॉक्टरला तुम्ही त्याच्या कर्तव्यापासून लांब नाही करू शकत. डॉक्टर त्रिवेदी, तुम्ही मला मदत करा. जर डॉक्टर हातीला कळलं की हे नाटक आहे आणि मी खोटं डॉक्टर आहे तर मला जेलमध्ये जावं लागेल. जर यांना कळलं तर पळायला तयार व्हा राजा. बीपी तर अजूनही वाढलेलं आहे. हा ते औषध आताच दिलंय ना म्हणून प्रभाव पडायला थोडा वेळ लागेल. हा, वेळ लागेल. जर थोड्या वेळात आराम नाही मिळाला तर आणखी एक गोळी द्या. हा तुम्ही ठीक होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे डॉक्टर त्रिवेदी, तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता? कांदिवलीमध्ये हेल्थ केअर हॉस्पिटल आहे ना. हेल्थ केअर हॉस्पिटल? अरे तिथले तर जवळपास सगळेच डॉक्टर मला ओळखतात. बरेच जण तर माझे वर्गमित्र आहेत. आणि डॉक्टर सुरेशला तर तुम्ही ओळखतच असाल, हार्ट स्पेशलिस्ट. नाही, मी डॉक्टर सुरेशला नाही ओळखत. खरं तर तुमचा गैरसमज झालाय. हेल्थ केअर हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे माझं प्रायव्हेट क्लिनिक आहे. ओके ओके ओके. विश्वजीतजी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एकदम बरे होणार आहात. घाबरू नका. हो, आता तुम्ही काळजी करायची सोडून द्या आणि प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आपण मिळून सोडवूया. आपण बोलू बलदेव काकांसोबत. हा, आता तुमचा प्रॉब्लेम हा आमचा प्रॉब्लेम आहे समजा. हा, पण काका पैसे मागतात आपल्याकडे, त्याचं काय? राजा, आपण गुंतवणूक केलेली आहे ना, पैसे आपल्याला नक्कीच मिळतील. हो हो, तुम्ही काळजी करू नका. जे होईल ते बघता येईल. पैशांचा बंदोबस्त होईल. अरे सोड बाळा, माझ्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तुम्ही लोक पण उगाच काळजी करत आहात. तुम्ही पण घरी जा, आराम करा. मी तर म्हणतो की तुम्ही सगळे पण आमच्यासोबत गोकुळधाम मध्ये चला. यावेळी मी तुम्हाला इथे एकटा नाही राहू देणार. अरे बापरे, जर आम्ही गोकुळधाम मध्ये गेलो तर आमचा प्लॅन सगळा खराब होईल. अहो भाऊजी, पप्पांना अशा स्थितीत गोकुळधाममध्ये घेऊन जाणं योग्य ठरणार नाही. आणि डॉक्टर त्रिवेदी आहेत ना, टेन्शन करण्याची गरज नाही आता. हो, हे आराम करतील तर बरे होतील. हो ना डॉक्टर? अगदी बरोबर आहे. मी पण हेच सांगेन की अशा परिस्थितीत पेशंटने आराम करायला हवा, प्रवास करू नये. तुम्ही जितका जास्त आराम करता येईल तितका करा. ठीक आहे, मग मी इथे थांबतो. हा, तू इथे थांब पोपटलाल, हेच तर मला हवंय. अहो भाऊजी, याची काय गरज आहे? मी आहे ना इथे. हा बाळा, तू जा, काळजी करू नकोस. नाही 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 पप्पा, या बाबतीत मी तुमचं काही एक ऐकणार नाही. हे बघा, जर मी तुम्हाला इथे एकटं सोडून गेलो तर तिकडे पूर्ण रात्र मी टेन्शन मध्ये असेन आणि मला झोप नाही हो, येणार. बरोबर आहे. प्लीज माझं म्हणणं ऐका. नाही विश्वजित काका, पोपटलालला इथेच थांबू द्या, नाही तर रात्रभर तो तुमचं टेन्शन घेत बसेल. ठीक आहे बाळा, मग तू थांब इथे, मला आवडेल. बरं, मग पोपटलाल तू इथेच थांब, काकांची काळजी घे आणि स्वतःची पण. आम्ही निघतो. हा, ठीक आहे, मी जरा यांना बाहेर सोडून येतो. बरं, काळजी घ्या तुमची. चला चला काका, येतो आम्ही. हा, प्लीज टेक केअर. आराम करा, मस्त काळजी करू नका. बरे हा, होणार एकदम. तुम्ही. डोंट वरी. ओके, येतो. ओके डॉक्टर. हो. बाय. थँक्यू. बरं झालं हे आपल्याला गोकुळधाम मध्ये नाही घेऊन गेले, नाहीतर आपला प्लॅन खराब झाला असता. पण मला एक
गोष्ट नाही समजली, जेव्हा डॉक्टर हातीने तुमचा बीपी चेक केला तेव्हा तो जास्त कसा आला? मी एवढ्या टेन्शन मध्ये होतो की माझा बीपी आपोआपच वाढला. ओ असं झालं तर थँक गॉड. पण या पोपटलालने आपला त्रास ऐकून सुद्धा एकदाही पैसे देण्याबद्दल बोललाच नाही. माहित नाही याच्याकडून पैसे निघतील की नाही. अरे पोपटाला मिरची दाखवली की तो येईलच. आणि आपल्या मिंटीच्या अश्रूपासून आजपर्यंत कोणी वाचलंय? थोडं थांबा, पूर्ण रात्र बाकी आहे. मिंटी त्याला इतकं घोळात घेईल की तो आपले पैसे आपल्याला देऊन जाईल. राजा नजर ठेव. हं. करा वाईट तर होईल चांगलं. पोपू, तुझ्या सासरचे खरंच खूप चांगले आहेत. एवढ्या संकटात आहेत तरी पण तुला त्रास देऊ पाहत नाहीयेत. आणि पोपटलाल, हे बघ, तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. विश्वजित काका एकदम ठीक आहेत. आणि तरी सुद्धा तुला काही प्रॉब्लेम वाटलास तर तू फोन कर, आम्ही मध्यरात्री सुद्धा येऊ. पोपटलाल, आम्ही सकाळी पुन्हा एकदा काकांना बघायला नक्कीच येऊ. हा, तू तुझी आणि काकांची काळजी घे. हो. हो हो, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांची काळजी घेईन. चला जातो मी. ओके ओके पोपू, गुड नाईट, टेक केअर. ओके, डोंट वरी. बाय बाय. चला या. बाकी सगळं तर ठीक आहे. आला आला आला. आलं आलं. अरे तिकडे बस, तिकडे बस. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. टेन्शन नका घेऊ, शांत व्हा. सपना, मला मान्य आहे की पप्पा नको म्हणाले होते, पण त्यांची तब्येत इतकी खराब आहे तर तुम्हाला सांगायला हवं होतं ना. खरं तर आमच्या प्रॉब्लेम्समुळे मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. सपना, आता तुझे प्रॉब्लेम्स माझे प्रॉब्लेम्स आहेत. थँक्स. ते बिझनेसच्या टेन्शनमुळे बाबांना आधी सुद्धा हार्ट अटॅक येऊन गेलाय. आणि जर आता त्यांना काही झालं तर माहित नाही आम्ही काय करणार. सपना, तू जावई बापूंना या सगळ्या गोष्टी का सांगतेस? टेन्शन नका घेऊ, शांत व्हा, शांत व्हा. कूल डाऊन प्लीज प्लीज. पप्पा, ही मला नाही सांगणार मग कोणाला सांगणार? आता मी पण तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे ना. हो बाळा, पण मग तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुमचं सगळं टेन्शन मला देऊन टाका. तुम्ही फक्त आराम करा. सपना, जरा एक मिनिट. अगं सपना, अगं तू रडतेस का? सपना, सपना काय झालंय मला सांग तरी. हे बघ सपना, मी काहीही सहन करू शकतो पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. पोपटलालजी, मला खरंच खूप टेन्शन आलंय. जर बाबांना परत काही झालं तर आम्ही काय करणार? पप्पांना काही नाही होणार. काळजी करू नको सपना, सगळं काही लवकर ठीक होईल. आणि आपल्याकडे 40 लाख रुपये तर आहेत ना. आणि मी अमेरिकेतल्या कंपनीमध्ये सुद्धा फोन केलाय. एकदा का त्यांची मीटिंग संपली ना की ते पैसे पाठवून देतील. आणि मग आपण बलदेव काकांना 1 करोड रुपये पाठवून देऊ. 1 करोड? पोपटलालजी, बलदेव काका जमिनीच्या बदल्यात 1 करोड रुपये कॅश मागतायत. आणि जर पैसे दिले नाही तर ते आमच्या घराण्याची जमीन विकून टाकतील. अरे अशी कशी जमीन विकून टाकतील ते? तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण बलदेव काकांशी बोलूया. मी बोलेन त्यांच्याशी. आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर मी त्यांच्या विरोधात आवाज उठवेन. तुफान एक्सप्रेस मध्ये त्यांच्या विरोधात लेख लिहेन. त्यांचं जग हलवून टाकेन मी. पण पोपटलालजी, जमीन चंदीगड मध्ये, इथे लेख लिहून काहीच नाही होणार. तुफान एक्सप्रेस संपूर्ण देशामध्ये विकला जातो. पैसे द्यायच्या ऐवजी तुफान एक्सप्रेस मध्ये लेख लिहायच्या गोष्टी करतोय हा मूर्ख. पण पोपटलालजी, यावेळी बलदेव काकांच्या हातात सगळी ताकद आहे. आणि जर त्यांना पैसे नाही मिळाले तर ते जमीन विकून टाकतील. कधीपर्यंत द्यायचे पैसे? पोपटलालजी, पैसे उद्यापर्यंत द्यायचे. पण तुम्ही काळजी नका करू, पैशांची व्यवस्था होईलच. पण अजून अमेरिकेतून फोनच नाही आलाय. मला तर काळजी वाटते. सुनबाई, हा बापूजी. काय झालं? बापूजी, माहित नाही पण मला खूप काळजी वाटते. एवढा वेळ झाला, तिथे सगळं ठीक तर असेल ना? बघा ना, मेहता साहेबांचा अजून फोन पण नाही आला. सुनबाई, तू मुळीच काळजी करू नकोस. काळजी करण्यासारखं काही नसेल म्हणून फोन नाही आला. बापूजी, हे बघा, आले मेहता साहेब. या, हाती भाऊ पण आहेत. या या, तिथे सगळं ठीक तर आहे ना?
नाही दया वहिनी, अशी काही मोठी काळजी करण्याचं कारण नाहीये. थोडासा प्रॉब्लेम झाला होता विश्वजितजींच्या घरी आणि थोडा त्यामुळे बीपी जरा वाढला, इतकंच, बाकी काय. आणि म्हणूनच ते फोन उचलत नव्हते की आपल्याला काही कळलं तर आपण काळजी करत बसू म्हणून. आणि यासाठी त्यांनी पोपटलाला तिथे यायला नकार दिला, म्हणजे काळजी करू नये. अगदी बरोबर आहे, पण आता काळजी करण्याची काही गरज नाहीये. मी विश्वजितजींना सांगितलंय की तुम्ही नीट आराम करा, तुम्ही बरे व्हाल म्हणून. आणि पोपटलाल तिथेच थांबलाय. जर काही इमर्जन्सी असेल तर तो फोन करेल. हो, हे बरं केलं पोपटने, तिथेच थांबला ते. बिचारे पोपट भाऊ, जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी चांगलं होत असतं, काहीतरी संकट त्यांच्या मागे मागे येतच राहतं. मुन्ना, हा आतापर्यंत सगळं जमलं असेल नाही का? हो एक काम कर, राजाला फोन कर, म्हणजे आपला प्लॅन पुढे जाईल. हॅलो, काय? अहो पण प्लीज आम्हाला समजून घ्या, आम्हाला पैसे ताबडतोब हवेत. पण प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या, आम्हाला पैसे ताबडतोब लागणार आहेत. काय झालं सपना? काय प्रॉब्लेम आहे? काय झालं सपना? अमेरिकेतल्या कंपनीच्या मॅनेजरचा फोन होता. त्याने सांगितलं की आपले दोन्ही बिझनेस पार्टनर्स बाहेर गेलेत आणि एका आठवड्यानंतर येतील. आणि म्हणून पैसे पाठवू नाही शकणार ते. आता आपण काय करणार? सपना, सगळं ठीक होईल. तू रडू नकोस प्लीज प्लीज सपना, प्लीज. हे बघ तू जरा शांत हो सपना. मामांचा फोन. हॅलो, हा मामाजी. अरे 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 पण यात पोपटलालचा काय दोष आहे? अरे अरे तुम्ही अमेरिकेत राहून असं कसा विचार करू शकता? नाही, हे बघा मामा, मी तुमच्याशी नंतर बोलतो. काय झालं राजा? काय म्हणाले मामा? हे मामा पण ना काही बोलत असतात. पण ते फोनवर माझ्याबद्दल बोलत होते. काय बोलत होते? भाऊजी, तसं काही नाहीये. अरे अरे बाबा, जे काही असेल ते सांग ना. काय बोलले ते? भाऊजी, ते मामाजी बोलत होते की काय बोलत होते? तुम्ही आमच्यासाठी कमनशिबी आहात. काय? ते नाही. आणि साखरपुडा झाल्यावरच हे सगळं झालं. ते असं कसं म्हणू शकतात? तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. असं कसं म्हणू शकतात ते? कसं म्हणू शकतात यार ते असं? श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या विश्वजितजी, विश्वजितजी श्वास घ्या, विश्वजितजी श्वास घ्या, विश्वजितजी, विश्वजितजी श्वास घ्या, श्वास घ्या विश्वजितजी. आय एम सॉरी. मामा, हे सगळं तुमच्यामुळेच झालंय. माझ्यामुळे? हो, तुमच्यामुळे. आमची लोक तर परकी झाली होती, पण आम्ही तुम्हाला आपलं म्हटलं होतं. तुम्ही जर ठरवलं असतं तर आमची मदत करू शकला असता, पण तुम्ही तसं नाही केलं. सपना, मला तुझी मदत करायची होती, पण मला काय कायच नाहीये. ज्या दिवशी आपला साखरपुडा झाला त्याच दिवशी बाबा आजारी पडले. तुम्ही माझ्यासाठी अनलकी आहात. निघून जा माझ्या डोळ्यासमोरून, जा इथून. नाही, मी आणलं की नाहीये. काय झालं पोपटलालजी? सपना, मी पप्पांना काही होऊ देणार नाही. कुठल्याही पद्धतीने त्यांना या संकटातून बाहेर काढेन. पोपटलालजी, तुम्ही मामांचं बोलणं मनावर घेऊ नका. हो भाऊजी, आम्ही अशा अंधश्रद्धा नाही मानत. होय, तरी पण मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो ना. मी पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. हो भाऊजी, पण आम्हाला आता 60 लाखांची गरज आहे. एका दिवसात कसं होईल? हो, रक्कम मोठी आहे, पण काहीतरी होईल ना. बघूया आपण. पण पोपटलालजी, बाबा तुमच्याकडून पैसे घ्यायला नाही तयार होणार. तू काळजी करू नकोस, त्यांच्याशी मी बोलतो. चला. ए आला आला आला, लपो 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 लवकर. गिळून घ्या, पप्पा? गिळून घ्या, सरळ गिळून घ्या. गिळा. काय झालं? अबा, ते काही नाही, ते औषध थोडं कडू होतं ना, म्हणून गळ्यात अडकलं. आता ठीक आहे. ओके, ठीक, रिलॅक्स. हा, पप्पा, तुम्ही ठीक आहात ना? रिलॅक्स. हा, रिलॅक्स, टेन्शन नका घेऊ. पप्पा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय.
बोल बाळ. पप्पा, तुम्ही माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखे आहात आणि मी तुम्हाला असं त्रासात नाही बघू शकत. मी तुम्हाला तुमची वडिलोपार्जित जमीन वाचवण्यासाठी पैसे देऊ इच्छितो. अरे नाही नाही बाळा, त्याची काही गरज नाहीये. पैशांची व्यवस्था मी करेन. पप्पा, ते अमेरिकेतून आपल्या मॅनेजरचा फोन आला होता. तो म्हणत होता की आपले बिझनेस पार्टनर एका आठवड्यासाठी सुट्टीवर गेले आहेत, म्हणून ते पैसे नाही पाठवू शकत आहेत. काय? रिलॅक्स रिलॅक्स, कूल डाऊन, शांत. टेन्शन नका घेऊ, नाहीतर तुमचा बीपी पुन्हा वाढेल. पप्पा, तुम्ही का टेन्शन घेताय? मी आहे ना. नाही बाळा, मी तुझ्याकडून पैसे कसे घेऊ शकतो? का नाही घेऊ शकत? पप्पा, जर तुम्ही मला खरंच तुमचा मुलगा मानता तर प्लीज नाही म्हणू नका. अरे नाही बाळा, मुलीच्या घरी नेहमी दिलं जातं, घेतलं नाही जात. अरे तुम्ही कुठल्या काळातली गोष्ट करताय? नाही नाही, मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत आणि तू टेन्शन घेऊ नकोस. जे होईल ते बघता येईल. पप्पा, नात्यापेक्षा पैसे महत्वाचे नसतात. जर माझ्या जागी राजा हे बोलला असता तर तुम्ही त्यालाही नाही म्हणाला असता. बाबा, हे इतकं सांगतायत तर तुम्ही ऐका ना. हा, नाही नाही सपना, काहीही होऊ दे, पण मी माझ्या जावयाकडून नाही घेऊ शकत. पण पप्पा, 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 तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज ऐका. नाही नाही बाळा, तुझी शपथ देऊन मला अडकवू नकोस. आधी तू तुझी शपथ परत घे. नाही नाही नाही, मी माझी शपथ परत नाही घेणार. तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. तुम्हाला माझी शपथ आहे. अरे शांत व्हा. या सावकाश, रिलॅक्स. ठीक आहे बाळा, तुझ्या हट्टासमोर आणि प्रेमासमोर मी हारलो. मी किती नशीबवान आहे की मला असा जावई मिळाला. पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्या बलदेवला उद्याच पैसे हवेत. हा, पप्पा, तुम्ही काळजी करू नका. मी काहीही करून तुम्हाला पैसे आणून देतो. माझ्याकडे 15 लाखांची FD आहे. एक 10 लाखांचे दागिने आहेत. अरे नाही बाळा, एक वेळ मी तुझ्याकडून पैसे घेऊन ते परत करू शकतो, पण दागिने? पप्पा, माझे आजोबा नेहमी म्हणायचे की शुभ मुहूर्तावर आपण जे काही दागिने विकत घेतो ना, ते याचसाठी की संकटाच्या वेळी आपण ते गरजेनुसार विकू शकतो. नाही नाही नाही, मी तुझ्याकडून दागिने नाही घेऊ शकत. पण बाबा, आपल्याला उद्यापर्यंत बलदेव काकांना पैसे द्यायचे. ठीक आहे. पण पप्पा, भाऊजींमुळे 25 लाखांची तर सोय झाली, पण बाकीचे 35 लाख कुठून आणायचे? आणि जर आपण बलदेव काकांना पूर्ण पैसे दिले नाहीत तर ते जमिनीसकट पैसे सुद्धा खाऊन टाकतील. अरे असे कसे पैसे खाऊन टाकतील? कूल डाऊन, नाहीतर ह्यांचं ब्लड प्रेशर वाढेल. ओह, सॉरी पप्पा, सॉरी. तुम्ही बलदेव काकांना नाही ओळखत. बाबा, आपण बाकीच्या पैशांसाठी आपली दिल्लीची जमीन गहाण ठेवूया. ठेवू शकतो बाळा, पण दिल्लीला जायला यायला एक दिवस निघून जाईल. म्हणून मी म्हणत होतो की मुंबईमध्ये प्रॉपर्टी घ्या. जर असती तर तिला गहाण ठेवून पैशांची सोय झाली असती. तर मग आता आपण काय करायचं? आणि 35 लाख कुठून येतील? तुमची प्रॉपर्टी आहे ना मुंबईमध्ये? कुठली? कूल डाऊन. माझं घर. सपना, माझं घर तुझं घर नाहीये. मी माझं घर गहाण ठेवून 35 लाख देऊ शकतो. नाही 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 बाळा, तुझे पैसे, तुझे दागिने आणि आता तुझं घर पण गहाण ठेवायचं? नाही, हे होणार नाही, अजिबात होणार नाही. सपना, तू काहीतरी बोल ना. नाही पोपटलालजी, मी आमच्या प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला तुमचं घर गहाण नाही ठेवू देणार. अरे बाबा, मी कुठे आयुष्यभरासाठी घर गहाण ठेवतोय? सगळे प्रॉब्लेम सुटल्यावर तुम्ही मला सगळं परत देणार आहात ना. आणि माझा तुम्हा लोकांवर पूर्ण विश्वास आहे. अरे बाबा, संकटाच्या वेळी जर आपल्या मदतीला धावून नाही आले तर मग कोण येईल? बाळा, मी तुझे हे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. पप्पा प्लीज. बाळा, पैसे आणि दागिने तर मी घेतले असते, पण आता तू तुझं घर गहाण ठेवू नकोस. जर पैशांची व्यवस्था नाही झाली तर तुझं घर आहेच ना. तोपर्यंत दुसरीकडून मी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी उद्या सकाळीच बँकेत जातो, FD तोडून 15 लाख घेऊन येतो आणि घरातून दागिने पण घेऊन येतो.
बाळा, तू तर माझं सगळं टेन्शन दूर केलं. पप्पा हे तर माझं कर्तव्य आहे. जा बाळा, जाऊन जरा आराम कर. सपना, हो बाबा. जा चला. जा. हो. खुल्लं बंद कर. कर वाईट तर होईल चांगलं. फसला. पोपटलाल पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकला. बास, आता उद्या सकाळची वाट बघायची. पप्पा आम्ही घरी जाऊन पैसे आणि दागिने घेऊन येतो. ठीक आहे बेटा, मी मागच्या जन्मात नक्की काहीतरी पुण्य केले असणार म्हणून तुझ्यासारखा जावई मिळाला. पुण्य तर मी केलं असेल म्हणूनच मला सपनासारखी जीवनसाथी मिळाली. अच्छा पप्पा, ते 35 लाखांची सोय होईल ना? हो हो, ते माझा एक मित्र दिनेश, त्याचा फोन येणार आहे. देवाची कृपा असेल तर सोय होऊन जाईल. ठीक आहे पप्पा, येतो आम्ही. ठीक आहे बाळा. अरे रणजित, हा, एक गोष्ट मला नाही कळली. या पोपटलालशी तू फ्लॅट गहाण ठेवायचं का नाही बोललास? अरे मुन्ना, कधी नाही मिळालं आणि गटकन गिळलं. मोठा डाव टाकताना खूपच बारीक विचार करावा लागतो. आता राजा गोकुळधाम सोसायटीमध्ये जाईल आणि फ्लॅटचा ताबा मिळवेल. फॉर्म्युला नंबर 48. शाबास. बास, आता देवाकडे हात जोडून एकच मागणं आहे की अशीच साथ देत राहा. अरे रणजित, काय आहे, वाईट कामात पण देवांची मदत घ्यावी लागते. अरे मुन्ना, काम चांगलं असो की वाईट, देवाचा सगळ्यावर हक्क आहे. वाईट करशील तर चांगलं होईल. अरे किती उशीर आहे. ओय चला भावांनो चला. सोडी यार, तू काय करतो? ठरलंय ना विश्वजित काकांना वेळेवर भेटायला जायचंय आणि आता तूच कसा उशीर येतोस हो यार? मग चला ना. ओय पण भिडू कुठे आहे? आणि बापूजी कुठे? ते पण येणार होते ना सकाळी आपल्यासोबत. असं आहे? अरे इकडे ये, सोडी. हे बघ आले. ये या 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 बापूजी, या बापूजी. जय श्री कृष्ण, सत श्री अकाल. बापूजी, बॅग वगैरे घेऊन आलाय. विश्वजितजींना काही सामान द्यायचंय का? ते आम्ही सगळे यंग ओल्ड ग्रुप वाले 2-3 दिवसासाठी यात्रेला चाललो. तर विश्वजितजींना भेटून सरळ तिकडूनच निघू आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. ओ बापूजी बॅग द्या मला. निघायचं का? सगळे आले पण भिडे मास्तर नाही आला. तेच ना, घ्या. आला हा भिडू. काय भिडू, किती उशीर केलाय? सॉरी सॉरी सॉरी, चला 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 चला. आत्माराम, किती उशीर केलास? तिकडे पोपटलाल आपली वाट बघत असेल. शिक्षक आहेस ना यार. अरे ती माझी एक चप्पल हरवली होती, सोफ्याच्या खाली गेली होती, त्यामुळे अच्छा. चला, 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 हा, चला. चला चला बसा. अरे पोपटला तरी बरं आलो. हा बघूया, चला. पोपटलाल, तुम्ही इथे? आम्ही आता सगळे तिकडेच येत होतो. हा विश्वजित काकांची तब्येत बघायला. आता त्यांची तब्येत कशी आहे? आधीपेक्षा बरी आहे. ते जे जमिनीचं टेन्शन होतं ते निस्तरलं का? नाही. नाही मिस्टर अय्यर, अजून नाही झालं. त्यासाठी आम्हाला बलदेव काकांना 1 करोड रुपये द्यायचे आणि आमच्याकडे फक्त 40 लाख आहेत. त्यामुळे बाकीचे पैसे मी देणार आहेत त्यांना. काय? काय ते? म्हणजे 60 लाख रुपये? पोपटलाल, 60 लाख रुपये तू कुठून आणणार आहेस? हो ना. माझ्याकडे 15 लाखांची एक FD आहे आणि बाकीचे दागिने आहेत ना. बरं पोपट बेटा, जरा 1 मिनिट इकडे ये. काय झालं बापूजी? बघ पोपट बेटा, मला असं वाटतं की तू या लोकांना एवढे सगळे पैसे देण्याच्या आधी तू जरा विचार करायला हवास. बरोबर बरोबर बापूजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. पोपटलाल, बापूजींचं बोलणं एकदम बरोबर आहे. हे बघ काय आहे, तुझी त्यांची ओळख होऊन किती दिवस झालेत? 2-4 दिवस. आणि अजून सपनाशी तुझं लग्नही झालं नाहीये. आणि अशात पैशाची मदत करणं मला तरी बरोबर वाटत नाही. बघा, मेहता साहेबांबरोबर मी 100% सहमत आहे. हा, हे बघ पोपटलाल, आपण सगळ्यांची मदत केली पाहिजे, पण आपल्या मर्यादेत राहून. हे दागिने विकणं, FD मोडणं, हे मला ठीक नाही वाटत. ओय हो पप्पू. बरोबर आहे पोपटलाल, तू असं कर, सपनाशी बोल आणि थोडा वेळ मागून घे. मग आपण विचार करू की काय करताय. काहीतरी मार्ग नक्की निघेल. अरे वेळच तर नाहीये ना त्यांच्याकडे. बलदेव काकांना आजच पैसे हवे. तरी पण तुला नाही असं वाटत की
तू जरा घाई करतोयस म्हणून. हे बघ इतका म्हणजे पोपटलाल इतक्या लवकर कसा कोणावर विश्वास ठेवायचा हा? अरे अय्यर भाऊ, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात दिला आणि तुम्ही विश्वासाच्या गप्पा मारताय. आणि जर मी त्यांची मदत नाही केली तर या अनोळखी शहरात ते कोणाकडे मदत मागतील. आणि पप्पा मला मुलासारखं मानतात. साखरपुड्यात त्यांनी मला 45 लाखांची गाडी दिलीये. आपल्या मृत्यूपत्रात त्यांनी माझं नाव टाकलंय. तुम्ही तर हे सगळं डोळ्यांनी बघितलंय ना. आणि त्यांना पैशांची मदत करायचा निर्णय माझा आहे बापूजी. त्यांनी पैसे नाही मागितले, ते तर नाहीच म्हणत होते. मी शपथ घातली तेव्हा कुठे तयार झाले. आणि एका आठवड्याचाच तर प्रश्न आहे. अमेरिकेवरून जसे पैसे येतील ते मला सगळे पैसे परत करतील. आणि आता जर मी त्यांची मदत नाही केली आणि त्यांना जर काही झालं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ नाही करू शकणार. मान्य आहे की हे सगळं लग्नाच्या आधी झालं, पण हेच जर लग्नानंतर झालं असतं तर मी त्यांची मदत नसती का केली. तसं पोपटलालचं बोलणं तर बरोबर आहे. लग्नानंतर झालं असतं तर पोपटलालनी मदत केलीच असती ना. बापूजी, तुम्हाला काय वाटतं? मला पण वाटतंय की पोपटचं बरोबर आहे. अडचणीच्या वेळी माणूस आपल्या माणसांकडूनच तर मदतीची अपेक्षा करतो. आणि आपल्या माणसांना मदत करणं प्रत्येक माणसाची नैतिक जबाबदारी. त्यांनी पोपटवर एवढा विश्वास ठेवलाय तर आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. ओय, बापूजींचं बोलणं अगदी बरोबर आहे. त्यांनी पण पोपूचं नाव लग्नाआधीच मृत्यूपत्रात लिहिलंय ना. मग हो. ओय, जग विश्वासावर चालतं. पोपू, तू बरोबर आहेस. बघा बापूजी, तुम्ही जे बोलताय ते मला मान्य नाहीये असं नाहीये, पण लोक चांगले आहेत, लग्नही ठरलंय, पण तरीही दागिने विकून FD मोडून अशी मदत करणं माझ्या समजण्यापलीकडचं आहे. भाऊजी राजा, पप्पांची तब्येत कशी आहे? ठीक आता तर ठीक आहेत आहे, आता ठीक आहे. भाऊजी मला काही पेपर्सवर तुमच्या साईन्स हव्या आहेत. सायन्स कशासाठी? ते पप्पांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलंय ना, तर त्यात काही ठिकाणी तुमची सही हवी. अच्छा, तुला माहित नाहीये, तू अगदी योग्य वेळी आलास. बहुतेक आपण हा डाव हरणारच होतो. यावेळी एवढी कसली घाई आहे? ते काय आहे, बलदेव काका जे वागले त्यामुळे पप्पांना खूपच त्रास झालाय. म्हणून त्यांनी ठरवलंय की ते हयात असताना मृत्यूपत्राचा निर्णय व्हावा, म्हणजे नंतर वाद होणार नाही. करून टाका ना सही, पप्पांचं एक टेन्शन कमी होईल. दे, कुठे सह्या करायच्यात? चला, मी नंतर भेटतो. मला पैशांची सोय पण करायची आहे ना. ठीक आहे, तू तुझं काम कर पोपटलाल. तोवर आम्ही विश्वजितजींची तब्येत बघून येतो. नाही 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 नाही, आता त्याची काहीच गरज नाहीये. पप्पांची तब्येत आता बरीच ठीक आहे. भाऊजी, ते पैशांसाठी काकांचा फोन आला होता तर हो हो हो, दागिने घरीच आहेत, तू ते घेऊन जा. आणि मी ते FD मोडून बँकेतून पैसे घेऊन येतो घरी. एक मिनिट पोपटलाल, पैशाचा मामला आहे तेव्हा जरा सांभाळून. सोडी, एक काम कर ना, तू जरा पोपटलाल बरोबर बँकेत जा बघू. ओके मेहता साहेब. पोपटलाल, सोडी तुझ्या बरोबर बँकेत येईल. हं? ठीक आहे. आणि हो सपना बेटी, तुला आणखी कशाची गरज लागली तर आम्हाला सांग. पोपट फक्त आमचा शेजारीच नाही तर आमच्या गोकुळधाम परिवाराचा एक हिस्सा पण आहे. सोडी, मी आलोच. हा, हो हो, ये जाऊ. या चला बाबानो, मला सुद्धा उशीर होतोय, मी निघतो. ओ बापूजी, मी तुम्हाला सोडून येतो. अरे तू थांब बाबा, तुला पोपट बरोबर बँकेमध्ये जायचं, तू इथेच थांब. हं, मी जाईन एकटा. मी तुम्हाला रिक्षापर्यंत हो, सोडतो. भिडू. हा? जा, ठीक. सोडून दे बापूजींना रिक्षापर्यंत. चला बापूजी, काळजी घ्या. हॅपी जर्नी. जो. तुम्ही बसा इथे, मी दागिने घेऊन येतो. हा भाऊजी, तुमच्याशी काही बोलायचं होतं. हा, बोल ना. पप्पांचे मित्र दिनेश अंकलचा फोन आला होता. ते म्हणत होते की पैशांची सोय करण्यात 2-3 दिवस अजून लागतील. मग त्या टेन्शन घेण्यासारखं काय आहे? मी आहे ना. आता माझं घर गहाण ठेवून पैसे घेऊन येऊया. भाऊजी, पण पप्पा तर तुमचं घर गहाण ठेवायला तयारच होत नव्हते.
ते तर उलट म्हणाले घराण्याची जमीन नाही मिळाली तरी चालेल, पण तुमचं घर गहाण ठेवून आम्ही पैसे घेऊ शकत नाही. हे बघ, पप्पांशी मी बोलेन. अरे सुखदुःखात आपल्यांनी साथ नाही दिली तर कोण देणार? पण पोपटलालजी, गोकुळधामवाले काय विचार करतील? ते तर हेच म्हणतील ना की जेव्हापासून आम्ही तुम्हाला भेटलोय फक्त पैसेच घेत आहोत. कोणीही असा विचार नाही करणार. उलट सगळ्यांनी तुला काय विचारलं की काहीही मदत हवी असेल तर सांग म्हणून. आणि तरीही तुला काही वाटत असेल तर निश्चिंत राहा. घर गहाण टाकायची गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही. बस. थँक्यू भाऊजी. मी तर पेपर सुद्धा घेऊन आलोय. इतक्या लवकर? ते पप्पांच्या ओळखीचे वकील आहेत ना, म्हणून काम लवकर झालं, नाहीतर काम झालंच नसतं. पेपर फक्त लवकर वाचा. ते कांजीबाईने 1 तासात यायला सांगितलंय. अरे त्यात वाचण्यासारखं काय आहे? तू चेक केलंयस ना? हा. हो, मग तू वाचलं मी वाचलं एकच आहे ना. दे, मी सही करून टाकतो. चल दे, पेन दे. हा दे. कुठे सही करायची आहे? आणि पॉवर ऑफ अटर्नी आणि सगळ्या कागदांवर सही झाली आहे. ओके. थँक्यू भाऊजी. मी एक काम करतो, मी हे पेपर्स घेऊन कांजीबाईंकडे पोहोचतो. सपना, तू आणि भाऊजी दागिने आणि पैसे घेऊन पटापट बंगल्यावर पोहोचा. ठीक आहे राजा, आम्ही तुला बंगल्यावरच भेटतो. हा. ओके. सांभाळून जा. हो हो. तू थांब, मी दागिने घेऊन येतो. हा. निघायचं आता? 1 मिनिट सपना, जरा बस ना. बोला. सपना, मी हे दागिने खूप प्रेमाने माझ्या होणाऱ्या बायकोसाठी बनवले होते. मी जेव्हा पहिल्यांदा अहमदाबाद रिपोर्टिंग करायला गेलो होतो ना, तेव्हा मी तिथून हे कानातले खरेदी केले होते. आणि हा हार बघ, हा मी खास रहीम चाचांकडून बनवलाय. ते भोपाळ मधले दागिने घडवणारे उत्तम कारागीर आहेत. खूप सुंदर आहे. आणि हे पैंजण बघ, हे बघ. जेव्हा मला पहिल्यांदा दिवाळीचा बोनस मिळाला होता ना, तेव्हा मी हे पैंजण खरेदी केले होते. सपना, हे दागिने माझ्यासाठी दागिने नाहीयेत. त्यांच्या बरोबर माझं एक अनोखं नातं आहे. या दागिन्यांकडे बघून मी माझ्या जीवनसाथीची स्वप्न रंगवायचो. या दागिन्यांमध्ये मी माझं प्रेम, एक जिव्हाळा आणि विश्वास गुंतवलाय. पोपटलालजी, एका शब्दावर तुम्ही पूर्ण आयुष्याची कमाई मला दिलीत. एवढा भरोसा आहे तुम्हाला माझ्यावर? अगं वेडे, आपण ज्या पवित्र बंधनात बांधले जाणार आहोत त्याला ना लग्न म्हणतात. आणि लग्नाचं दुसरं नावच विश्वास आहे. आणि आयुष्याच्या समुद्रात लग्न हेच लाईफ जॅकेट असतं. काय? मला काही कळलं नाही. मी सांगतो. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांना न बघता न भेटता लग्न करत होते आणि पूर्ण आयुष्य एकमेकांना साथ द्यायचे. फक्त आणि फक्त भरवसा, विश्वास आणि प्रेमाच्या बळावर. अच्छा, मला एक गोष्ट सांग, आपल्याला उद्याबद्दल काही माहितीये? नाही. अगं उद्याचं जाऊ दे, आपल्याला पुढच्या क्षणाबद्दल काही माहित नाहीये. तरी सुद्धा आपण स्वप्न बघतो ना. आपण हा विचार करतो की उद्या सगळं काही चांगलं होईल, आपलं लग्न होईल, आपण फ्लॅट घेऊ, आपण फिरायला वगैरे जाऊ. आपण स्वप्न बघतो ना. ही स्वप्न आपल्याला आपला विश्वास दाखवतात. उद्या सगळं चांगलंच होईल हा विश्वास. बरं मला एक सांग, आपण कधी देवाला पाहिलंय का? नाही. तरी सुद्धा आपण त्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो का? कारण आपण त्याला देव मानतो. आपला त्या मूर्तीवर विश्वास असतो. माझ्यासाठी देव हाच विश्वास आहे आणि विश्वास हाच देव आहे. जिथे विश्वास असतो तिथेच प्रेम असतं. तरी सुद्धा पोपटलालजी, आमच्यामुळे तुम्हाला हे... नाही 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 सपना, यात तुझी काही चूक नाहीये. ही तर नशिबाची गोष्ट आहे. माझ्यासाठी या दागिन्यांपेक्षा जास्त तुझं प्रेम महत्वाचं आहे. अच्छा, माझी एक गोष्ट ऐकशील? हं? फक्त एकदा हे सगळे दागिने मला घालून दाखवशील? मला तुझा या दागिन्यांसोबत एक फोटो काढायचा आहे. मी स्वप्न पाहिलं होतं की माझ्या बायकोने हे सगळे दागिने घालावे. फक्त एकदा तू हे सगळे दागिने घाल. मग मला आयुष्यभर हे दागिने परत नाही मिळाले तरी मला काहीच वाईट वाटणार नाही. फक्त एकदा घालशील माझ्यासाठी?
ठीक आहे. लोक फोटो अल्बम मध्ये ठेवतात, पण हे फोटो कायम माझ्या मनात राहतील. एक विचारू पोपटलालजी, विचार ना. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना? हे काही विचारणं झालं का? मी तुला सगळ्या दुःखात, सगळ्या त्रासात साथ देईन. अगं जर तुला ऊन लागलं ना तर मी छत्री होईन. जशी सावली माणसाची साथ सोडत नाही ना, तशी मी सुद्धा तुझी साथ कधीच सोडणार नाही. पोपटलालजी, मी खूप लकी आहे की मला तुम्ही मिळालात. थँक्यू. जा, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. का? आपल्या होणाऱ्या नवऱ्याला कोणी थँक्यू म्हणतं? बरं बाबा, सॉरी. परत नाही बोलायचं मला. अरे, आता काय झालं? आपल्या होणाऱ्या नवऱ्याला कोणी सॉरी म्हणतं? ओके बाबा, नो सॉरी, नो थँक्यू. ओके. सपना, निघायचं? मी कपडे बदलून येतो हं? मग जाऊया. हा, आहा हा माझी बेल्लो राणी एकदम चमकते. सोडी. निघूया. हा, सोडी भाऊ, तुम्ही का दगदग करताय? मी जाते ना यांच्या बरोबर. अहो सपना वहिनी, तुम्ही पण कमालच करता. हो, आम्ही गोकुळधाम वाले एकमेकांची मदत करतो ना, तेव्हा दगदग नाही होत, तर आपलेपणा वाटतो. तसंही एवढे पैसे घेऊन जायचंय तर माझं येणं गरजेचं आहे. आणि आपली गाडी सुद्धा आहे ना. हो सोडी, तू बरोबर ये. तू असलास की सेफ्टी सुद्धा हो असेल. पप्पू, चला चला जाऊया. पण तू जर आलास तर आमच्या सेफ्टीचं काय? हॅलो. सपना बाळा, बँकेत पोहोचलीस? नाही पप्पा, आता गोकुळधाम मधून निघालोय. तुम्ही काळजी नका करू, सोडी भाऊ पण बरोबर आहेत. हो, सोडी बरोबर आहे. मिंटी, भोळ्या लोकांपासून सावध राहा. ते असं म्हणतात ना, भोळी माणसं गळ्यातला फंदा. होय पप्पा. सपना, पप्पांना सांग आराम करा. आम्ही पैसे घेऊन आता लगेच पोहोचतोय. तुमचे होणारे जावई म्हणतात की तुम्ही आराम करा. हो हो, आरामाच्या जीवनासाठी तर हे सगळं करतोय. कर वाईट तर होईल चांगलं. होय पप्पा, मी फोन ठेवते आता. हो ठीक आहे. मिंटी, ध्यानात ठेव, गडबड होता कामा नये. हो. माझ्या होणाऱ्या जावयांनी मला आराम करायला सांगितलंय. कांजीबाई, जसं तुम्ही म्हणाला होता अगदी तसेच पेपर्स मी रेडी करून आणले. व्याजाची शपथ. कोणत्या सोसायटीचा फ्लॅट आहे? पावडर गल्लीवाली गोकुळधाम सोसायटी. रमेश भाई, पेपर्स चेक करून घ्या. सगळा नीट आहे ना? हो शेठजी. पूर्ण एन्क्वायरी करायची. हा हा. हो. व्याजाची शपथ. मला एक सांगा, घरमालकाला माहिती तर आहे ना की तुम्ही त्याच्या घराचे कागद माझ्याकडे ठेवताय, त्याच्या घराचा कब्जा मला देऊन माझ्याकडून पैसे घेताय? तुम्ही पण काय विचारताय? हा फ्लॅट तर माझ्या भाऊजींचा आहे. सगळ्या पेपर्सवर सही सुद्धा केलेली आहे आणि पॉवर ऑफ अटर्नीवर सुद्धा सही केली आहे, जे फाईल सोबत अटॅच आहे. अरे रमेश भाई, किती वेळ? बरोबर आहे ना सगळा? शेठजी, तुम्ही चिंता करू नका. मी पेपर्स चेक केलेत. पेपर्स एकदम ओरिजिनल आहेत. पॉवर ऑफ अटर्नी आणि पजेशन लेटर दोन्ही नीट आहेत. हे घ्या. हा. हे बघा, मला 35 लाख रुपयांची गरज आहे. मला लवकर देऊ शकत असाल तर ठीक आहे, नाहीतर मी सेठ अमीरचंदकडे जातो. शेठजी, जागा एकदम मोक्याची आहे आणि कागद पण ओरिजिनल आहेत. आणि राहिली गोष्ट पैसे वसुलीची, ते तर आपल्याला येतच ना. राजाभाई, तुम्हाला पूर्ण पैसा आत्ताच्या आत्ता मिळेल, पण हे पूर्ण पेपर, पॉवर ऑफ अटर्नी, पोझिशन लेटर सगळा माझ्यापाशी राहील. हं? आणि आजच्या तारखेपासूनच माझ्या त्या फ्लॅटवर कब्जा राहील. ठीक आहे, मला तर फक्त पैसे हवे आहेत.
बाकी पोपटलालच्या फ्लॅटचं तुम्हाला जे हवंय ते करा. हे घ्या सेठजी. राजाभाई, हे आहेत पूर्ण 35 लाख रुपये. शाबास राजा बेटा शाबास. किती सहज डाव टाकलास तू. आता बाहेर जाऊन मिंटीशी बोलतो. ती कुठे पोहोचली आहे, ते तिच्या हातात पैसे आले की नाहीत. ओय आली हो आली, आपली बँक आली. हो हो आली आली. अहो ताई, फोन मध्ये नंतर बघा. लोकांचं चालताना सुद्धा फोन मध्ये लक्ष असतं, म्हणून असे अपघात होता. चल आता उतरूया. सांभाळून उतर हा. चला हो चला. अगं सपना, चल बँकेत जाऊन पैसे घेऊन येऊ. बँकेत तर कॅमेरे असतील. काय झालं? काय नाही, तुम्ही दोघे जा, मी इथेच वाट बघते. अहो सपना वहिनी, तुम्ही पण कमाल करता. ओय तुम्ही दोघं बँकेत जा आणि मी इथे वाट बघतो ना. हा. नाही नाही सोडी भाऊ, तुम्ही दोघे पैसे घेऊन या, तोपर्यंत मी घरी फोन करून बाबांची तब्येत विचारते. अरे हा ठीक आहे, चल सोडी. चल पोपू. थोड्याच वेळात पैसे माझ्या हातात असतील. हॅलो मिंटी, काम झालं? हो, पोपटलाल आणि सोडी बँकेतच आहेत. तुझं काम झालं की नाही? हो हो, माझं काम झालं. मला पूर्ण 35 लाख रुपये मिळाले. अरे वा, हे एक बरं झालं. ओके, आता आपण बंगल्यावर भेटूया. ओके, फक्त या कामात काही अडथळा नको यायला. व्याजा शपथ रमेश भाई, खूप दिवसांनी एका चांगल्या सोसायटी मधला फ्लॅट ताब्यामध्ये आलेला आहे. पावडर गल्लीचा प्रॉपर्टी रेटही चांगला आहे. जोपर्यंत मुद्दल आणि व्याज परत मिळत नाही, तोपर्यंत तो फ्लॅट भाड्याने देऊ शकतो. कम से कम 30-35 हजार तर महिना नक्की मिळेल. अगदी शेठजी. अरे हा, त्या गोकुळधाम सोसायटीमध्ये एक भिडे मास्तर राहतो, त्याला मी ओळखते. त्यालाच फोन करून विचारून घेतो काही गडबड बिडबड तर नाही ना फ्लॅट मध्ये. हॅलो. हा भिडेबाई, मी धनजी भाई बोलतोय. व्याजा शपथ, ओळखलं का नाही? हा बोला बोला धनजी भाऊ, कसे आहात? व्याजा शपथ एकदम मजामा आहे. वा वा, बोला कशी काय आठवण काढली? भिडेबाई, तुमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये कोणी पत्रकार पोपटलाल राहतो काय? हो हो. त्याचा घर माझ्याकडे घाण ठेवलेलं आहे. काय ते? त्याच्या बाबतीत बोलायलाच मी तुम्हाला फोन केला. पोपटलालने तुमच्याकडे घर गहाण टाकलंय? काय बोलताय धनजी भाऊ? खरा तेच सांगते. त्याच्या कोणा नातेवाईकाने माझ्याकडनं पूर्ण 35 लाख रुपये घेतलाय. कायद्याने त्याचा ताबा पण मला देऊन गेलाय. नाही काय बोलताय धनजी भाऊ, असा कसा ताबा देऊ शकतो तो? व्याजा शपथ भिडे भाई, मी अगदी खरा तेच बोलते. घराचे सगळे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला फक्त हे विचारायला फोन केला होता की या फ्लॅट मध्ये काही गडबड तर नाही ना? म्हणजे टायटल क्लिअर आहे ना? हो म्हणजे टायटल क्लिअर आहे धनजी भाऊ, घर त्याच्याच नावावर आहे, त्यात काहीच गडबड नाहीये. बहुतेक गडबड त्याच्या डोक्यात आहे. काय? नाही नाही काय नाही धनजी भाऊ, मी तुमच्याशी नंतर बोलतो. हा ठीक आहे भिडे भाई. कमाल आहे, पोपटलालने आपलं घर गहाण का टाकलं आणि ताबा पण दिला? बरं आम्हाला कोणाला सांगितलं का नाही? हो 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 हो, सासऱ्याची मदत करायला तर त्याने हे केलं नसेल. कमाल आहे. सकाळी तर फक्त FD मोडायचं आणि दागिने विकायचं बोलणं झालं होतं. त्यालाच विचारतो ना. चल 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 चल. सपना सपना, मी बोललो होतो ना पैशांची सोय होईल म्हणून. काय पैशांबद्दल झालं? कुणी एवढ्या जोरात बोलतं का? हो हळू बाबा, जरा हळू. सपना, मी बोललो होतो ना पैशांची सोय होईल म्हणून. पोपटलालजी, तुम्ही किती भोळे आहात. अरे फोन आलाय. भिडे. ओ हॅलो. अरे बाबा पोपटलाल, तुला कळतंय का तू काय करतोयस? काय बोलतोयस भिडे? मला माहित असणारच ना मी काय करतोय ते. मी तुझ्याशी बोलतोय. अरे विनोदी माणसा, मी तुझ्या घराबद्दल बोलतोय. तू तुझं घर गहाण ठेवलंयस? हो बाबा, मी माझं घर गहाण टाकलंय. या भिडेला घर गहाण ठेवायची गोष्ट कशी काय कळली? अरे पण का? अरे त्याचं काय आहे ना उशीर होतोय, निघायचं का? भिडे, हे सगळं मी तुला फोनवर नाही सांगू शकत. तिकडे येऊन सविस्तर सांगतो मी. पोपटलाल माझं ऐकून घे. तू घर गहाण ठेवलंयस पण हॅलो हॅलो पोपटलाल, हॅलो हॅलो पोपट. कमाल आहे हा माणूस, कबूल पण करतोय की घराचा ताबा देणार आहे. मला तर काहीतरी घोटाळा वाटतोय. चला चला जाऊया. पोपू,
तू स्वतःचं घर गहाण टाकलंस आणि आम्हाला सांगितलं पण नाहीस. हे चुकीचं केलंस यार तू. जा, आता हा बडबड करायला लागला. ओ सपना वहिनी, तुम्ही तरी आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना यार. सोडी भाऊ, परिस्थितीच अशी होती की मी तुम्हाला नाही सांगू शकले. सॉरी. अगं नाही नाही सपना, तू का सॉरी म्हणतेस? सॉरी तर मी म्हटलं पाहिजे ना. सॉरी सोडी, ते अशा गोष्टी चव्हाट्यावर नाही आणल्या जात ना. चव्हाटा म्हणजे आम्ही चव्हाट्यावरचे का? ओय, एवढी मोठी गोष्ट केलीस तू. स्वतःचं घर गहाण टाकलंस आणि आम्हाला सांगितलं पण नाहीस. ओय, आम्हाला सांगायचं तरी ना यार. मी तुझ्यावर नाराज आहे, खूप नाराज. या सोडीने काही हंगाम केला ना तर आम्ही सगळे चडकू. सोडी भाऊ, तुम्ही प्लीज नाराज नका होऊ ना. बलदेव काकांना जर वेळेत पैसे नाही मिळाले ना तर खूप मोठी गडबड होईल. ठीक आहे सपना वहिनी. ओय, तुम्ही म्हणताय म्हणून मी येतो. नाहीतर पोपू, मी तुझ्यावर खूप नाराज आहे. सोडी भावा, तू आता चल, आपण नंतर भांडण करू. तुला माहितीये ना पप्पांची तब्येत. प्लीज सोडी भाऊ, चला ना, खूप उशीर होतोय. ठीक आहे चला. हा चला चला. अरे बापरे, थोडक्यात वाचले. रणजित अगदी बरोबर बोलत होता. मूर्खाशी मैत्री म्हणजे आयुष्याचं वाटोळ. अगं सपना चल, उशीर होतोय ना. हो चला. चला चला, बसा पटकन. आरामात आरामात, सांभाळून. हे लोक अजून आले कसे नाहीत? काही गडबड तर झाली नसेल ना? अरे शुभ शुभ बोल, जरा धीर धर. बाईच्या आसमान पुढे पुरुषाचं कधीच काही चालू शकत नाही. आणि सपनाचे 60 अश्रू आपल्याला 60 लाख नक्की देतील. अंजली बहिणी, मेहता साहेब कुठे आहेत? अरे भिडे भाऊ, माधवी वहिनी, ते तर आत पुस्तक शोधतायत. जरा बोलवता का त्यांना प्लीज? सांगा ना काय झालंय? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? हो तसंच आहे काहीच. जरा बोलवा ना त्यांना, मी सांगतो. एक मिनिट हा. तारक, तारक. ए थांब थांब. जा. अरे भाऊजी, या 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 सोडी. हो चला चला. या. ये बाळा. पप्पा पप्पा आम्ही आलो. विश्वजित काका, ओय तुमची तब्येत कशी आहे आता? आता ठीक आहे, ओय, बरं वाटतंय. ओय रबजीचे आभार आहेत. पप्पा, आता तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. बाळा, तू असताना मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन येणार? मला तर कळत नाहीये कुठल्या शब्दात तुझे आभार मानू. सपना, आपल्याला जावयाच्या रूपात देवच भेटला आहे. पप्पा प्लीज, आता माझं एवढं कौतुकही नका करू. सपना सांग ना पप्पांना, आता आपण एक कुटुंब आहोत, हो ना? हो विश्वजित काका, अहो अशा वेळी कुटुंबच कामाला येतं. अच्छा बाळा, मला आता तुझ्यावर अजून एक जबाबदारी टाकायची आहे. तुम्हाला काहीच बोलायची गरज नाहीये. सपना आता माझी जबाबदारी आहे. मी तिला इतकं खुश ठेवीन की ती तिचं माहेर विसरून जाईल. ते तर आहेच, पण मी दुसऱ्या जबाबदारीबद्दल बोलत होतो. हो, अच्छा. बोला ना. काय आहे ना की जेव्हा मी आणि बलदेव भेटतो तेव्हा आमच्या दोघात काही ना काही खटके उडतातच. म्हणून मला असं वाटतं की हे पैसे तू बलदेवला दे आणि त्याच्याकडून आमच्या चंदीगडच्या जमिनीचे कागद घे. भोला आणि सपना पण तुझ्या बरोबर येतील. आणि मी बलदेवशी सुद्धा बोललो आहे, तो तुझ्या घरी येऊन तुझ्याकडून पैसे घेऊन जाईल. ठीक आहे पप्पा. राजा बाळा, आतल्या मोठ्या बॅगेत जे 35 लाख रुपये ठेवले आहेत त्याच्याबरोबरच हे पैसे आणि दागिने ठेवून ठीक आहे. दे. पप्पा एक मिनिट, मी हो, देतो. हो, हो. हे घे बाबा, सांभाळून. सांभाळून हा. बघा ना तारक, काहीतरी काम आहे तुमच्याकडे. काय झालं भिडे? अंजली म्हणते काही टेन्शन आहे? अहो गडबडच झाली आहे मेहता साहेब. काय झालंय काय? माझ्या ओळखीचे एक सावकार आहेत धनजी भाऊ, त्यांचा मला फोन आला होता. त्यांच्याकडे पोपटलालने स्वतःचं घर गहाण ठेवलंय आणि 35 लाख रुपये घेतलेत. काय? घर गहाण ठेवलंय? 35 लाख? आणि इतकंच नाही, घराचा ताबा पण दिलाय. पोपट भाऊंना एवढ्या पैशांची कशी काय गरज पडली? हा, मी धनजी भाऊंना विचारलं तर ते म्हणाले की त्यांच्याकडे पोपटलालचा कोणी नातेवाईक आला होता पैसे घ्यायला. मला वाटतंय की पोपटलालने सासऱ्याची मदत करायलाच हे पाऊल उचललं असेल. बास बेटा, आता तुझं आणि सपनाचं लग्न झालं म्हणजे मला शांती मिळेल. फक्त तुमचा आशीर्वाद हवाय पप्पा. आपण लवकरात लवकर चांगला मुहूर्त शोधून लग्नाची तारीख पक्की करूयात. ओ यार, खूप मजा येईल. हो हो नक्कीच. आणि हो बाळा, एका गोष्टीची काळजी घे की जेव्हा बलदेवकडून कागद घेशील तेव्हा ते नीट तपासून घे. म्हणजे त्यांनी काही गडबड केली असेल तर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सगळे कागद नीट तपासल्यानंतरच बलदेव काकांना पैसे देईन.
आणि तिथे येऊन जर तुमच्या बलदेवने काही गडबड करायचा प्रयत्न केला ना तर मी त्याला सोडणार नाही. सोडी काय? ओय चेष्टा चालवली यार. हा सरदार तर खूप खतरनाक आहे. जर याला कळलं की आम्ही फ्रॉड आहोत तर हा आमची चटणी बनवेल. पण त्याच्या आधीच आम्ही सटकू. आता बघ माझा पुढचा डाव. आता हे काय नवीन नाटक आहे भिडे? सकाळपर्यंत तर एफडी आणि दागिन्याबद्दल होतं. आता हे घर 35 लाख रुपये सासरे, मला काही कळत नाहीये यार. तेच तर कळत नाहीये. भिडे भिडे हे काही सरळ सोड प्रकरण वाटत नाही. नक्कीच काहीतरी गडबड असणार. हो तारक, मला पण काहीतरी गडबड वाटतेय खरंच. मी तर पोपटलालला फोन पण केला होता हे विचारायला की हे सगळं काय चाललंय. माहित नाही त्याला कसली घाई होती. नंतर फोन करतो असं म्हणून फोन कट केला. अच्छा, मेहता साहेब, तुम्ही जरा एकदा बोलता का पोपट भाऊजींशी? हा हो, बोलतो तारक, ना मी. please. ओय, किती वेळ? यात मी सगळे दागिने आणि पैसे ठेवले आहेत. व्हेरी गुड. मेहता साहेब. सगळं तर नीट चालू आहे. मध्येच या मेहताचा फोन कुठून आला? हॅलो. हॅलो पोपटलाल, हा भिडे काय म्हणतोय? तू 35 लाखात आपलं घर गहाण टाकलंस? गहाण टाकलंस तेही ठीक आहे, पण तू धनजीबाईंना भिडे पण शांत बसत नाही. त्यानेच मेहता साहेबांना फोन करायला लावला. मेहता साहेब, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. कसं टेन्शन घ्यायचं नाही पोपटलाल? घर गहाण टाकणं हे टेन्शन सारखं नाहीये का? आणि अहो मेहता साहेब, मी सांगतोय ना, टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. सगळे पैसे आणि दागिने माझ्या जवळच आहेत. आणि आता थोड्या वेळातच आम्ही सगळे गोकुळधामला पोहोचतोय. तेव्हा तुम्हाला आल्यावर सविस्तर सांगतो ना. अरे भाऊ पोपटलाल, पण ओके बाय. पोपटलाल हॅलो. फोन कट केला. काय म्हणाले काय पोपट भाऊ तुम्हाला? काय नाही, हेच की दागिने आणि पैसे माझ्याकडे आहेत आणि मी थोड्या वेळात सोसायटीमध्ये येतो आणि सगळं समजावून सांगतो. हो नशीब, म्हणजे पैसे आणि दागिने त्याच्याकडेच आहे, म्हणजे काही गडबड नाहीये. नाही गडबड तर आहे भिडे. मी त्याला ताब्याचं सांगण्याआधीच त्याने फोन कट केला. ताब्याची गोष्ट मला समजत नाहीये भिडे. बहुतेक पोपटलालला समजावावं लागेल. आपण सगळ्यांना बोलवून हो घेऊ. हो प्लीज. हो, हो, चला चला. चला लोक. मग आम्ही येतो आता. ठीक आहे बाळा. पप्पा काय झालं? पप्पा काय झालं? ठीक आहात ना? सांभाळून. काय झालं पप्पा? पप्पा तुम्ही ठीक आहात ना? श्वास घ्या. पप्पा तुम्ही ठीक आहात ना? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. कूल डाऊन कूल डाऊन. काय झालं डॉक्टर साहेब? हे बघा, घाबरण्याची काही गरज नाहीये. ते टेन्शनमुळे बीपी नॉर्मली वरखाली होतच असतो. थोडा आराम करतील तर बरे होतील. तुम्ही आराम करा, मी तुमचा. हो हो लवकर घेऊन ये डॉक्टर साहेब. बाबा, मी या अवस्थेत तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. मी इथेच तुमच्या बरोबर थांबणार आहे. मी पण तुम्हाला सोडून जाणार नाही. मी पण इथेच थांबतो. सोडी तू जा. अरे मी अरे नाही, त्याची काही गरज नाहीये. मी ठीक आहे. डॉक्टर त्रिवेदी पण इथेच आहेत ना? अहो पण हे खूप मोठ्या जबाबदारीचे काम आहे. तुम्ही प्लीज जा. बलदेव तुमच्या घरी पोहोचतच असेल. त्याला वेळेवर पैसे नाही मिळाले तर तो माझ्या पूर्वजांची जमीन हडप करेल. एकदा त्याला पैसे देऊन माझ्या जमिनीचे कागद परत घेतले ना, मग कसलीच चिंता नाही. सोडी बाळा, तू काहीतरी सांग. हो विश्वजित काका. ओय पोपू, आपण झटकन जाऊन पटकन काम करून परत येऊया ना. पण सोडी. पोपटलालजी, हे जमीन माझ्या बाबांचं स्वप्न आहे. ठीक आहे, मी जातो. पण सपना काहीही असेल तर लगेच मला फोन कर. हं, चल सोडी. ओके हा चल. हे घ्या तुमचं औषध. तोच खा. Yeah. 60 लाख. आता आपल्याकडे पण बंगला असेल, गाडी असेल, प्रॉपर्टी असेल. आता आपण ऐशो आरामात जगू. आपल्याकडे पण भरपूर बँक बॅलन्स असेल आणि पोपटलालकडे असेल सपनाचे स्वप्न आणि तुटलेले हृदय. जो तुटला त्याच्याच भरोशाने. अरे इतके बोळे बघितले
पण हा मुलगा तर बालवाडीचा मुलगा निघाला. अगदी खरंय. पोपटलालजींनी आपल्यावर एकदा सुद्धा संशय नाही घेतला आणि एवढी मोठी रक्कम आपल्याला दिली. जेवढा भरवसा त्यांनी आपल्यावर ठेवला तेवढा कुणीच नाही ठेवला. मिंटे, पार्टी बदलायचा विचार तर करत नाहीस ना? पोपटलालचा भरोसा तोडून तुला खूप वाईट वाटतंय का? काय भानगड आहे? रणजित, हे काय बोलतोयस रे तू? सॉरी. आता आपण पळून जायची तयारी करूया. राजा, ती पैसे आणि दागिने असलेली बॅग मुन्नाच्या गाडीत ठेव. आपण आताच इथून सटकूया. आणि बिचारे गोकुळधाम सोसायटी वाले आपल्याला शोधत बसतील. काय झालं भिडे मास्तर मेहता साहेब? तुम्ही आम्हा सगळ्यांना इथे का बोलवलंय? अरे हाती भाऊ पोपटलालने आपलं घर गहाण ठेवून धनजी भाईंकडून 35 लाख रुपये उचलले आहेत. काय? अशी काय वेळ आली तेच तर माहित नाहीये ना दया वहिनी. तो म्हणाला की तो इकडे येतोय आणि मग आपल्याला सगळं सांगेल. मला तर खूप काळजी वाटते. धनजी भाऊ बहुतेक घराचा ताबा घ्यायला आलेत. हो. काय भिडेबाई, कसा आहे तुम्ही? हो ठीक आहे धनजी भाऊ. इथे पोपटलालचं घर कोणतं आहे? ते दुसऱ्या मजल्यावर. पण पोपटलाल आता घरी नाहीये. हो. असंच होते. जेव्हा जेव्हा आम्ही घराचा ताबा घ्यायला जाते ना तेव्हा लोक गायब होतात. हा म्हणजे तो बाहेर गेलाय पण आता येतच असेल. हो, तो. हो. बघा भिडेभाई, मी जास्त वेळ वाट नाही बघू शकत. जर पोपटलाल 5 मिनिटाच्या आतमध्ये इथं नाही आला तर मी त्याच्या घराचा कुलूप तोडून त्याचा ताबा घेऊन टाकणार. नाही असं का? काय? अरे हे काय? तुम्ही असे कसे जबरदस्तीने पोपट भाऊंच्या घराचा ताबा घेऊ शकता? हे बघा मॅडम, मी असा तसा नाही, कायद्याने पोपटलालच्या घराचा ताबा घेऊ शकते. हे कागदपत्र आहेत माझ्यापाशी. धनजी भाऊ 1 मिनिट. हा मी पोपटलाल बरोबर आता लगेच बोलतो. 2 मिनिटं थांबा. ओहो, हा भिडे सारखा सारखा फोन करतो. हो मग उचल ना, बोल. हा बोल भिडे. पोपटलाल धनजी भाऊ इथे सोसायटीत आलेत. कोण? दर्जी? अरे बाबा त्याला पाठवून दे परत. मी शेरवानी ब्रँडेड घेणार आहे. अरे दर्जी नाही धनजी. धनजी भिडे मला नीट ऐकू येत नाहीये. आपण नंतर बोलूया. नाही ऐक माझा. धनजी दर्जी नाही रे. हॅलो. कमाल आहे हा. काय झालं? त्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. काही ऐकू येत नाहीये. मी धनजी म्हणालो तर त्याला दर्जी ऐकू येत आहे. अरे इथे एवढं मोठं संकट आलंय, त्याला अजूनही लग्नच सुचतंय. दर्जी, अरे ही कमाल झाली यार. पण कोणी मला सांगेल का की मला किती वेळ वाट बघायला लागणार आहे? थोडा वेळ तो येतोच आहे. हो. काय झालं? काय झालं? आला पोपटलाल आला. आले आले. ओय, आला बा. सगळे का जमले तिथे? काय चाललंय याचं कळत नाहीये. अरे काय